नमस्कार मित्र सोनी अहिराणी गुरु यूट्यूब चॅनलमा तुमनं हार्दिक स्वागत. आणि दखा फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेम दिवस, व्हॅलेंटाईन डे काय म्हणतात त्याला इंग्लिशमा, अरे इथलं शुद्ध नाव मला बीएस नाही. आजनी जी युवा पिढी आहे तो टाईम वेगळा होता. 25-30 वर्षे पहिले प्रेम करत लोक वेगळं प्रेम होतं. ते एखादं पत्र लिखित काय म्हणतात त्याला इंग्लिशमा लव लेटर, म्हणजे त्या टाईमले ते लव लेटर लिखाले ज्याले ये नाही तू दुसरा पाहिजे जाय, की ज्याला असा बी लव लेटर लिखी ज्यातले मराठी वाचता ये नाही त्या दुसरा पाहिजे जायचं लिखे मला लिखी दे भो. तो टाईम होता. ते पत्र आज लिखाय, आज ते पत्र वाटला आहे तो 8 दिनमा समोरवाला वाचे, मग तथा तो दुसरा पण लिखी वाटला आहे ते 8 दिनमा. ते प्रेम वेगळं होतं त्या टाईमनं, लव लेटर वगैरे, बरोबर. आणि आज काय माहिती आहे का, सोशल मीडियाना जमाना आहे. प्रेमने आज परिभाषा बदली जायले खूप. राधाकृष्णानं प्रेम वेगळं होतं, राम सीतानं प्रेम वेगळं होतं, मायबापनं प्रेम वेगळं आहे, कॉलेज स्टुडंटनं प्रेम वेगळं रास, नवरा बायकोनं प्रेम वेगळं रास, बाप आणि आंडेनं प्रेम वेगळं रास. प्रेमना खूप प्रकार येतस. पण आज मी दैनिक भास्कर पेपर वाचा, त्यांना मग एक मॅनेजमेंट गुरुने एक किस्सा लिखेले की अमेरिकामा एक पोरगा होता, भारतीय शिकायला झाला होता. आणि त्याने असं जेवण ऑर्डर बिडर ते डेटिंग बिटिंग काय म्हणतात, डेटिंग फाटिंग काय म्हणतात इंग्लिशमा, जे आपल्या ग्रामीण भागमा माहीत नाही आहे पण शहरसमा खूप चालस. पोरगा पोरगे जेवायला घ्या तर त्या बिल भरस, पोरगा पूर्ण बिल भरस. तो पोरगा क्रेडिट कार्डलेच नाही घ्या, बिल भरायला घ्या. आणि बिल भरता भरता दख क्रेडिट कार्ड म्हणजे त्याने लिमिट सरी जायले. जेवण करानंतर ती पोरणे कसं तरी ते बिल भरं, म्हणजे काय झालं माहिती आहे का, त्या को क्या पे पद्धत नारी सुरू होईल ते, बरोबर. अरे दादा सोनी आई प्रेम नाही राहत रे भाऊ. इंस्टाग्राम आमना एक मित्र सांगे, आमना मित्रानं लग्न जमलं त्याला सल्ला दिला जातो, तुला लग्न जमत नाही काम कर इंस्टाग्रामवर जाय म्हणे. आणि मग ते इंस्टाग्राम काय कारखाना आहे का प्रेमना, इंस्टाग्राम काय आहे म्हणजे दखा. आज इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, सोशल मीडिया, अरे प्रेम काय रस नाही दादा. काल मी एक बातमी वाची व्हॉट्सअपलेच की एक पोरगाना सिव्हिल खराब होतं, सिव्हिल, तर त्यानं लग्न तुटे गे. पॅन कार्ड वगैरे आपण 2-4 ठिकाणून लोन लिहिलं तर आपलं सिव्हिल खराब राहस. अरे दादा सोनी लग्न जुळे राहत नाही आजकाल. पोरणा मामाने लग्न तोडी टाक का बघ, सिव्हिल खराब आहे पोरगानं. आणि तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवर नुसतं कोणी हाय हॅलो आय लव्ह यू असं म्हणते तर आपण फुली जातच आहे राणे मग काय म्हणतो आपण त्याला, फुली जातच गावठी भाषामा. अरे मी काल स्टील प्रेम नावानं पुस्तक वाचं, फारुख नाईकवाडे सर यासनं, विश्वास डांगरे पाटील सर यासनी स्टोरी वाची मी त्यांना मा 2-4-5 पेजेस आहेत त्या, जेव्हा महाराष्ट्रना 10 IAS आहेत. तर विश्वास डांगरे पाटील सरच निकाली माहिती, आय लव्ह यू असं नाही म्हणले बरं, याले त्याले आय लव्ह यू प्रॉब्लेम, आय लव्ह यू प्रॉब्लेम असं त्याच नाही म्हणले त्यांना मा. आणि आज ना पोरले काय वाटत माहिती आहे का, सकाळी याले हाय, संध्याकाळ त्याले बाय. नवीन फेसबुक निघालं होतं फेसबुक, त्यांना मग पोरले असं वाटे पोरीस ना नावे अलग अलग. आता मी नावे नाही लिहिलेस त्या, बरोबर. समजा जनरल नाव लिहिलं ना, बरं मी कोणा नाव नाही या ना मा, नाही तर सांगशाल आहे नावे. पूनम पाटील म्हणा, बरोबर, निकिता पाटील म्हणा, सविता पाटील म्हणा, बरोबर, अलग अलग झाल्या. सीमा पवार म्हणा, अलग अलग नावे जरा कोणता बी, बरोबर. त्यानंतर ज्योती आई रे म्हणा, असं काही बी नाही, XYZ कोणता बी नाव्या नावे कोणता बी असं नावेच ना फ्रेंड रिक्वेस्ट आहेत आपले. काय वाटे माहिती आहे का भाई, पोरनी फ्रेंड रिक्वेस्ट वाटल्या मला, पोरे असा गर्व फील करत बाप रे. आणि त्या अकाउंट पोरेच नाव होतात, असा बी कार्यक्रम सुरू होता. अरे म्हणजे तुमले काय सांगते, सोशल मीडियामुळे प्रेमना कचरा होई जायले, जिम्मेदार पोरे राहणार नाही. आज कुटुंब व्यवस्था नष्ट वर आणि नष्ट, सोशल मीडियामुळे कुटुंब व्यवस्था नष्ट वर आणि मोबाईलमुळे, आणि सगळं कारण आहे मोबाईल. आज व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो आपण, एक बहिणी काय लिहिलं मोटरसायकल ती स्टेटस ठेवस, तिना 2 बहिणी नवराला सांगतीस म्हणून बहिणी कधी मोटरसायकल लिहिली. आपला पण MATB नाही आहे, हेवा दावावाडी घ्यात. अरे आज आपला नवरा 2 टाईम खावाडी राही ना, त्या रोज डे, फास्ट डे, चॉकलेट डे, अमुक डे. अरे तुम्हाला मोबाईलला बॅलन्स रोज न दर महिन्याने टाका राही ना, तुम्हाला प्रत्येक शोक पाणीवर राहणार.
अजून कसं प्रेम रास. एक म्हणा नातेवाईकने किस्सा सांगा होता. एक व्यक्ती दारुड्या होता, त्याने दारूमा जीव दिला. त्यांनी बाई बिचारी दोनाबा न करीस दुसरा न घर त्या पोऱ्याला शिकाळायनी. तुम्ही मला सांगा, त्याने पहिले रोज डे चॉकलेट डे मनाव होय ना. अरे एक दिन ना चॉकलेट डे, एक दिन ना हाय हॅलो, एक दिन तुमले कोण पिक्चर देखायला लई जाई, एक दिन तुमले कोणी कॅफेमा आईस्क्रीम खावाडी, काही कॅफेमा कॉफी पाहिजे, एक दिन बघतं बरं. 10, 20, 30 वर्ष तुमले कोण जीवलाई, कपडा लत्ता लिदी, तुम्हाला पोरीसले वागी, तुम्हाला नातेवाईकले मदत करी. आई कोणी एक दिनसाठी कोणीच करत नाही. प्रेम आणि लग्नामा खूप मोठं अंतर राहस. युवा पिढीला माहिती पाहिजे. पुन्हा मुंबईमा काय चालू माहिती आहे का, रिलेशनशिप बिगर लग्न करे राहावानं. उद्योग आपल्याकडे बी लवकर यावं आहे, कॅफे पद्धत आपल्याकडे नव्हती पण आता ही गई. पालकच नाही पडले समजायला खूप गरज नाही. 2 दिन प्रेम, 2 महिन्यानं प्रेम, 2 वर्षनं प्रेम, 4 वर्षनं प्रेम कोणी बी करी. आणि इथला येळा बांगा पोर आहेत 17-18 वर्षे मायबापनं संगे राहतं ना हो, त्यासनं प्रेमिस्त्री राहतंस. आणि 2-4 दिन कोणी हाय हॅलो कशी आहेस कसा आहेस कर, या आसमानमा चालला जातस. प्रेम दिवस आहे बरोबर. आता इथला ठेंगण्यातले समजस व्हॅलेंटाईन डे दिवस बरं. अरे म्हणा दादा सोनी, अरे तुम्हाला मायबापले व्हॅलेंटाईन डे त्यातले गुलाब द्या रे, त्यातले चॉकलेट द्या रे. याले त्याले चॉकलेट नाही कसाला आपलं आयुष्य बर्बाद करतस. दखा जिम्मेदार मायबाप. आजकाल काय तर कोणी स्टेटस वाचा, मी एक बॅनर वाचत आहे, मस्तच थॉट होता की पोरे रागमा मायबापना फोन करत, रागमा कट करायचं. अरे तुमले ते बी मायबापना फोन येच रे. या सगळे लोक पोरे दाखलपणे मायबाप मर झाले त्यातले त्यासना फोन येच नाही बरं. दखा आपलं चॅनल नाव ऐराणी गुरु चॅनल आहे. मी एक कविता लिखी होती कॉलेजवरतून, कविता लिखी होती की ती पूर्ण त्यांना खूप प्रेम रास. आणि तो रोज तिला कॅन्टीनमा काय, तिला वस्तू काय, तिला मोबाईल काय गिफ्ट करस, कविता सांगच नाही मी. आणि ती पूर्ण त्यानावर नाही, त्यांना खिसावर प्रेम होतं. तो वस्तू काय त्या वस्तू कसं प्रेम होतं. ज्या दिन त्या वस्तू आपण आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही बरं. कोरोनामा मायबाप खराब नाही राहतं बरं. कोरोनामा जास्त ना मायबाप मरणार दल्ला होतात एकदम 2-1 दिनमा 8 दिनमा महिनामा 2 महिना मरतात. असा मायबाप मरी घ्यात ना, त्या लोक त्या मायबापला लेवालेच नाही घ्यात. असा स्वार्थी जमानामा आपण शेतस. आणि तुम्ही कोणा 3 शब्द आय लव्ह यू यातले भुली जाऊ नका. विश्वास नांगरे पाटील सरसनी का म्हणाले, आय लव्ह प्रॉब्लेम्स, मी म्हणा प्रॉब्लेमवर प्रेम करस. थोडंफार कर्ज हो नका, आपण टेन्शन माही लागतंस. आता आम्हाला एक नातेवाईकने सांगतो किस्साने मला धक्का दिले ना डायरेक्ट. थोडं नवरावर कर्ज वगैरे बायको सोडून चालली गई. तू कर्ज का त्याने हा मजासाठी करत होतं का. परिस्थितीने जाणी राहू द्या. जिम्मेदार बना, जिम्मेदार पोरगा, जिम्मेदार बाप, जिम्मेदार नवरा, जिम्मेदार बायको, जिम्मेदार विद्यार्थी, जिम्मेदार नागरिक, जिम्मेदार मित्र बना. खावा पिवाला देखा पार्टीसले कशी गर्दीच आपला संगे. आपला घर लगे राहू द्या. नाचाले लोक बाजूला करणं पडा, दूर जाऊ जरा भाऊ तरी झगडा चालतंच. 2 दिन दवाखाना पडाव तुम्ही, कुत्रं बी फिरस नाही आपला गम. आणि 2 दिन तुमच्या घरना किराणा सुरू द्या. या बड्डेवाला या लगेच नाचणारा कोणीच काम पडत नाही. AI ना जमाना आहे, आते टेक्नॉलॉजीना जमाना आहे. जग कोठे चालणं. तो अमेरिकाने आपले सडेल गहू वाटला होता, तो अमेरिकाच नाही तटला. जे आपला भारतीय बंधू आहेत त्यातले बेड्या टाकीसने वाटला हो. इथला मोठा स्वार्थी जमाना आपण वागी राहिनो. आणि आय लव्ह यू एवढं जीवला दुसरा जीवला आणि आय लव्ह यू म्हणतं ना, तिथला आय लव्ह यू आपल्या मायबापले म्हणा. जीवला लायसन प्लीज. आय लव्ह यू काय रास नाही. जद आपले पोट भुके रास ना, आपण आपला मायबापले निकमावर राहतो ना. आपण आपल्या मायबापला आपण जळवतच. ध्यान ठेवा. 2-4 8 दिन प्रेम रास, संसार आयुष्यभर रास. इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया मनोरंजनसाठी आहे. ते बजारमा तुम्हाला माहिती आहे जत्रामा छय्यावाला मोबाईल भेटे तर दाखला पोरगा खुश हो जाए, तसं या मोबाईल छय्यावाला आहे. जसं बॅलन्सरनं ना बटा आपला आवाज बटा मित्र परिवार गायब हो जातस आपला. मायबापले प्रेम करा. दुसराले 100% आय लव्ह यू म्हणसा, मायबापले 300-500% आय लव्ह यू म्हणा. त्याच तुम्हाला संगे तुम्हाला बाजूला बट्टस. व्हिडिओ आवडणार तर लाईक सबस्क्राईब नका करा, पण 2 चांगला मित्रले वाट लावा. ज्या जेपले त्यातले जागे करानं काम आपला ऐराणी गुरु यूट्यूब चॅनल तर्फे चालू आहे. सध्या मी लिखीसने वाटला आहे बट आहे सध्या, पण टाईम नाही. थोडासा प्रेम दिवस होता
तर अवप्रसंग सांगणं खूप गरजेचं होतं. मायबापावर प्रेम करा, स्वतःना कामावर प्रेम करा, तेच तुमले मोठं करावे. धन्यवाद.